मित्रांनो, मला खात्री आहे की समोरचा विलक्षण असा नजारा बघून तुम्हाला सुद्धा इथे एकदा तरी भेट द्यावीशी वाटल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आज मी आलो आहे नाशिक आणि नगर ह्या दोन्ही जिल्ह्यांच्या बाँड्रीवरती. घोटीवरून अकोल्याकडे जाताना बारीघाटाच्या पायथ्याला एक फाटा आहे ज्याचं नाव आहे वासाळी फाटा. आणि वासाळी फाट्यावरून साधारण अर्धा किलोमीटर राईटला गेल्यानंतर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं एक सुंदर असं छान असं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं एक छान असं गाव लागतं ज्याचं नाव आहे इंदोरे. तर मित्रांनो, समोर जी इमारत दिसते ती इमारत आहे इंदोरे गावच्या ग्रामपंचायतीची. आणि ही सुंदर आणि सुबक अशी इमारत याच्यावरूनच आपल्याला दिसून येते की जर ग्रामपंचायत एवढी सुंदर असेल तर गाव किती सुंदर असेल. तर चला बघूया मौजे इंदोरे. गावाच्या चारी बाजूला मनमोहक निसर्ग तर आहेच आहे, पण इथली सुंदरता वाढवतात ती इथली जुन्या काळातील राजेशाही घरं आणि इथली लोकांची आभाळासारखी मनं. त्याच्यामुळे बाकी मजेत ना. हे काय आत्ताच येते. इकडे मंदिर आहे, हनुमान मंदिर. आणि सुंदर अशी घरं आहेत जुन्या धाटणीची, जुन्या लोकांनी बांधलेली आहेत. आता अशी घरं काय बघायला मिळत नाही. हे पण एक मस्त घर आहे. आणि हा रस्ता जातोय वरती कळसवा इकडे. हे एक मस्त घर आहे बघा, आहे ना. मामा बरं आहे का? काय म्हणता, काय चाललंय? चहा रमादाजी. हां का. नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे इंदोरे गावामध्ये. इंदोरे तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आणि कळसवाईच्या पायथ्याला हे गाव आहे. आणि इथली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरे. हे बघा बोर्ड दिसतं इथे. हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरे. ह्या शाळेमध्ये शिक्षकांनी हा म्हणजे उपक्रम इथे आयोजित केलेला आहे. शाळेतल्या मुलांना एक लहानपणापासून व्यावसायिक शिक्षण मिळावं आणि ती थोडी हिंमत त्यांच्यामध्ये यावी, किंवा मग ते नेचर त्यांच्यामध्ये कुठेतरी बिल्ड व्हावं म्हणून त्यांनी हा आनंद मेळा भरवला आहे. इथे बघता तुम्ही इथे काय झाला, हे आप्पे बनवलेत. कसे प्लेट आप्प्याची? 10 रुपये प्लेट. इकडे आहे काकडी. कसं येईल शेंगा? 5 रुपयाला एवढ्या, मग ते संपून जातील. हे बघा शेंगा आहेत. पाणीपुरी कशी येईल पाणीपुरी? 20 रुपयाला एक. कशी येईल भाजी? एवढी? बापरे, मस्त आहे रे. मग किती पैसे जमले आतापर्यंत? हा का, 10 रुपयाला एक. मग 30 रुपयाला किती? 3. बरोबर. आणि कोथिंबीर 5 रुपये का? अरे वा वा वा. इकडे काय चालू आहे? भेळ. ही वरती जी दिसते ती शाळा आहे इथली. आणि माझ्यासोबत आहेत खूप छान असा हे कार्यक्रम आयोजित केलाय. प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरे या शिक्षकांनी
काय करताय रे इथे? पाणीपुरी कशी दिली पाणीपुरी? हा 20ला 5 पाणी, 20ला 1 प्लेट. हा बापरे. मग समजा तुमच्या 10 प्लेट झाल्या तर किती पैसे होतील? समजा तुम्ही 10 प्लेट विकल्या तर पैसे किती होतील? अरे वा, एकच नंबर. हात मिळव, हात मिळव. बरं, खर्च किती आला तुम्हाला? हे मटेरियलला खर्च किती आलाय? 1000 रुपये झाले का? जमा झाले का? काय जास्त झाले? बघू झाला. मजा येते ना विकायला? मजा येते ना? हे तुमचे सर कुठे आहेत? हे बघा, हे कस्टमर आहे. आनंद मेळाव्यामधले हे कस्टमर आहेत. इथे काहीतरी आहे, अजून एक स्टॉल आहे इथे. हे कसला स्टॉल आहे हा? पोह्यांचा? अरे वा वा, मस्त पोहे बनवले. याला खर्च किती आला सगळ्याला बनवायला? 500, 1000, 100 रुपयात बनले पोहे आहे ना? मग फायदा होणार आहे वाटतं, आहे ना? 1000 रुपये तरी बनतील ना? मस्त मस्त मस्त. मी आलोच खायला. हा हे आपली प्लेट कशी दिली? 10 रुपये प्लेट. आपले खायचे ना? तर मित्रांनो, ह्या इंदोरे गावच्या प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा प्राथमिक शाळा इंदोरे इथे या आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमात आम्ही खातोय आप्पे. खूप चांगले दिसत आहेत. ताई सर्व करतात आप्पे. तर बघूया. आप्प्याबरोबर चटणी पण आहे का? अरे वा. एका प्लेट मध्ये किती आप्पे बसवले? चालेल. खरंच खूप भारी आप्पे बनवले. तर आपण आलोय आता आमला ना, आंबळांच्या स्टॉलवर. आणि हा काय नाव मुलं? हर्षवर्धन. आणि हे जे दुकान आहे ते हर्षवर्धनचं आहे. आणि हर्षवर्धननी या गावात काही आंबळं पिकत नाही, पण त्या मामाला कुठून तरी रिक्वेस्ट करून तिकडनं ते आयात केलेत आणि इथे स्टॉल लावून ते विकतोय तो. तर खूप कमाल आहे हर्षवर्धनची. आता तो बोलले 5 रुपयाला अर्धे आणि 10 रुपयाला फुल. इकडे ना मावस भाऊ आहे धनंजय बोंबले, मोडाळ्याचे. आणि मेवणे आहेत आकाश खतेले, हे ह्याच गावचे आकाश भाऊसाहेब खतेले. यांनी सांगितलं की आनंद मेळाव्याचा कार्यक्रम आहे, तर चला बघूया म्हणून. तर खूप मजा आली. भाऊ झालं का आंबळा पॅकिंग तुमची? हां, तर मस्तपैकी आता आंबळा घेतो आम्ही. आणि सोबत मिसेस पण आहे. तर खूप मजा आली. आजूबाजूला बघताय किती मस्तपैकी चाललंय. तर मित्रांनो, ही आहेत आंबळं. हे रानमेवा बोलतात ह्याला. कुठून आणले रे आंबळा? पेनशेतवरून आलं तू? तू इंदोरच आहे ना?
मग आंबळे तिकडून कसे आणले? विकायला विकायला? अच्छा, म्हणजे म्हणजे आपल्याला जर पैसा कमवायचा आहे तर आपल्या गावात नसेल ती गोष्ट दुसरीकडून आणून पण आपण विकू शकतो आणि पैसा कमवू शकतो, आहे ना? आहे ना? तुझं नाव काय आहे? हर्षवर्धन. किती विकले आतापर्यंत? कसं दिलं हे? कसं दिलं? कसं दिलं? 5 रुपये 10 रुपये? बनव बरं, 5 रुपयाचं बनव. 15 थँक्यू हर्षवर्धन. हो सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. दीपक साबळे ना? हे दीपक साबळे सर आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरे, मौजे इंदोरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर ह्या शिक्षकांनी, मी सहज इंदोरीला आलो होतो, माझी सासूरवाडी पण आहे. तर इथे मी ऐकलं की इथे आनंद मेळावा म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे शिक्षकांनी सगळ्यांनी. तर शिक्षक वृंद इथे भेटलेत. अरे वा, भवारी सर आहेत, हे पण ओळखीचे आहेत. म्हणजे योगा एक चांगलं आहे. अचानक आलं. ह्यांचं नाव तळपे सर. तुम्ही पण गबाले? हे गबाले सर. हे इथले माजी सरपंच देवराम खतेले. तर म्हणजे मेळावा तर खूप चांगला भरला आहे. तर मला एक जाणून घ्यायचं सर तुमच्याकडनं की ह्या आनंद मेळाव्याचं म्हणजे उद्देश काय, किंवा मग ह्याच्यातनं तुम्हाला काय पुढे म्हणजे याची प्रेरणा किंवा ह्याचं एक हे सांगू शकता तुम्ही की ह्या आनंद मेळाव्यातनं तुम्हाला काय जगापुढे मांडायचे किंवा आदर्श ठेवायचा आहे? कारण ह्या आनंद मेळाव्यातून समजा त्यांना आर्थिक व्यवहाराचं ज्ञान मिळतंय. बरोबर. आणि पोरं आपल्या मनाने काहीतरी साहित्य घेऊन येतात, त्यांना जे आवडीचं वाटेल ते विकण्यासाठी. अच्छा. आणि त्या पद्धतीने त्यांना आर्थिक व्यवहारातून पैसे मिळतात आणि त्यांना आनंद मिळतो. त्याच्यामुळं आपण हा आनंद मेळावा भरवतो. बरोबर. म्हणजे शालेय शिक्षण तर इथे मिळतंय मुलांना, पण ज्याच्यामध्ये आपण कमी पडतो. म्हणजे मी पण अनुभव घेतला की ग्रॅज्युएट झालं तरी मला लाज वाटायची मग लोकांसमोर बोलायला. या मेळाव्यामध्ये सर मुलांना गणित विषयाची आवडी नव्हते. बरोबर बरोबर. पावशेर, पाव, अर्धा किलो, पाऊल त्याची सर कंट्रोल होते आणि मुलांना त्याच्यात व्यवहार सोपं नव्हतं. बरोबर. पण मी बघतो की मुलांना खूप आनंदी येतं. आमच्या वेळेस असं नव्हतं. आम्ही एकतर शिक्षकांनाच खूप घाबरायचो आणि त्याच्यानंतर मग लोकांसोबत असं व्यवहार. तर ही मुलं मी बघतो पैसे पण मोजतात व्यवस्थित आणि नग वगैरे ते व्यवस्थित देते. तर मग ही आवड पहिल्यापासून आहे की तुम्ही कशी म्हणजे आयडिया कशी केली त्यांच्यामध्ये हे आनंद किंवा उत्साह निर्माण करायला? शाळेचा एक उपक्रम असतो दरवर्षी. वर्षातून एकदा आम्ही हा उपक्रम राबवत असतो. नाही, मला एक कुतूहल आहे की ही आवड तुम्ही म्हणजे एका दिवसात ते काम झालं नसेल, तयारी करावी लागते आधी. हां. मग मुलांना तुम्ही कसं हे जे बिंदासपणा आहे, ते जे व्यवहार करतायत, ते तुम्ही कसं त्यांच्यात बिल्ड केलं आहे? म्हणजे आपण शाळेत तर मुलांना शिकवत असतो व्यवहाराच्या प्रत्यक्ष याच्यातून त्यांना प्रत्यक्ष अनुभव येतो. मग तुम्ही त्यांना नफा तोटा वगैरे ही संकल्पना समजावून सांगितली का? कारण मी बरीच मुलं बघतो, यांनी सांगितलं पाणीपुरीचा स्टॉल आहे, मुलं खर्च किती आला तर बोलतात 1000 रुपये सगळ्या मटेरियलला खर्च आला आणि मग 1000पेक्षा जास्त निघणारच का ह्याच्यातनं? हां बोलताय ते 1000च्या आसपास तर झालेच ते आता. हां, म्हणजे खूप चांगलं आहे. बोलतात ना, नोकऱ्या तर नाहीच आहे आजकाल जास्त आणि खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या नोकऱ्या आहेत. आणि त्या परिस्थितीत जर हे असं शिक्षण मिळतं आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि खरंच म्हणजे सर तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार तुमचे की ह्या ग्रामीण भागामध्ये हां घेतलं ह्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे एवढं कळसुबाईच्या ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये शाळा असताना सुद्धा तुम्ही लक्ष देऊन एवढ्या या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये इनबिल्ड करताय, प्रेरणा देत आहेत. तर खूप चांगला उपक्रम आहे, मला खूप आवडला आणि खूप अभिमान पण वाटला. तर सर्व शिक्षक वृंदांचा मी म्हणजे धन्यवाद मानतो.
तर परत भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि किंवा अशाच ग्रामीण कार्यक्रमांमध्ये. धन्यवाद.